क्लियर में तर सोलापूर आणि नाशिकमध्ये महायुती जवळपास फिसकटल्याचं दिसतंय। सोलापूरमध्ये तर शिवसेनेनं भाजपसोबत चर्चा थांबवल्याचं स्पष्ट सांगितलंय, तर नाशिकमध्ये जागावाटपावरून अजूनही धुसफूस सुरूच आहे। आता जे काय निर्णय घ्यायचा आहे तो प्रदेश भाजपकडून निर्णय येईल, त्यानुसार युती झाली तरी आम्ही लढणार आहे आणि नाही झाली तरी जसं शिवसेनेने सांगितलं की आम्ही 122 जागांवर लढू, त्याप्रमाणे आमची पण 122 जागांवर तयारी आहे। तथापि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाकडून जो निर्णय होईल तो आम्ही मान्य करू। भारतीय जनता पार्टीकडे शिवसेनेने 45 जागांचा प्रस्ताव दिलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सुरुवातीला प्रस्ताव 30 जागांचा आलेला होता। त्यानुसार बोलणी झालेली होती। तो जो अहवाल आहे तो भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाला आम्ही कळवलेला आहे। तर युतीसाठी आम्ही सुद्धा आतुर आहोत, परंतु गेल्या 3-4 दिवसापासून या संदर्भात कुठली चर्चा, ठोस चर्चा आम्हाला जाणवत नाहीये। आणि खरं तर नाशिक शहर हे युतीचा बालेकिल्ला आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं आम्ही तर वाट बघतोय की कधी ते निरोप देतात। मला समजत नाही की चर्चा थांबली आहे का थांबवली आहे, कारण माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची इच्छा युती झाली पाहिजे आणि त्यांची इच्छा युती व्हावी असं असेल तर खालचे पदाधिकारी युती का करत नाही, मला असं वाटतं। तर सोलापूरमध्ये शिवसेने